विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे। आज आपण मानवी भूगोलातील विचार प्रवाह प्रकरण दुसरे थॉट्स इन ह्यूमन जॉग्राफी या मानवी भूगोलातील दुसऱ्या प्रकरणाचा उर्वरित भाग यावर आपण चर्चा करणार आहोत। मागच्या लेक्चरला आपण मानवी भूगोलाचे जे महत्त्वाचे कालखंड आहेत या महत्त्वाच्या कालखंडांविषयी चर्चा केलेली आहे। सर्वसाधारणपणे आपण असं पाहिलं की मानवी भूगोलाचे जे प्रमुख कालखंड आहेत ज्या कालखंडामध्ये मानवी भूगोलाचा किंवा एकूणच भूगोलाचा विकास झाला, विचार प्रवाह त्यामध्ये नवनवीन संकल्पना समाविष्ट झाल्या। यामध्ये पहिला कालखंड आपण जो पाहिला प्राचीन काळातील भौगोलिक विचार प्रवाह यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यानंतर दुसरा कालखंड आपण मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचार प्रवाह याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। आज आपण मानवी भूगोल किंवा भूगोलाला आधुनिक स्वरूप कसं प्राप्त झालं, अर्थात आधुनिक काळातील भौगोलिक विचार प्रवाह याविषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण असं पाहिलं की मानवी भूगोलाच्या या दोन कालखंडामध्ये प्राचीन काळामध्ये बऱ्याच संकल्पना ग्रीक रोमन या भूगोल तत्ववेत्यांनी भूगोलामध्ये आणलेल्या आहेत। मात्र मध्ययुगीन कालखंडामध्ये काही काळ हा भूगोलाचा विकास थांबलेला आपल्याला दिसून आला, परंतु आधुनिक काळामध्ये मात्र भूगोलाचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो। मानवी भूगोलाला किंवा भूगोलशास्त्राला आधुनिक भूगोलाचं स्वरूप हे या कालखंडामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून आज आपण आधुनिक काळातील मानवी भूगोल विचार प्रवाह विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। यामध्ये 18व्या शतकामध्ये मानवी भूगोलाची विशेष प्रगती झाली। यामध्ये जर्मन भूगोलकार यांचा वाटा हा महत्त्वाचा होता। त्यानंतर 19व्या शतकामध्ये मानवी भूगोलाची त्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। यामध्ये अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर, फ्रेडरिक रॅथलेन, होबेन, रिशथॉपेन, आल्फ्रेड हेटनर या विचारवंतांचा समावेश त्या ठिकाणी होतो। त्यानंतर फ्रेंच भौगोलिक विचार प्रवाह या काळामध्ये सुद्धा भूगोलाचा विकास झालेला दिसून येतो आणि ब्रिटिश भौगोलिक विचार प्रवाहाने सुद्धा मानवी भूगोलाचा किंवा पर्यायाने भूगोलाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो। आधुनिक काळातील मानवी भूगोल या कालखंडाविषयी चर्चा करताना
अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट, कार्ल रिटर यांचं विशेष योगदान या विचार प्रवाहामध्ये आपल्याला नमूद करता येईल. हे युग म्हणजे शोधयुग होते. भूगोलाच्या कक्षा, अभ्यासाच्या कक्षा या कालखंडामध्ये आपल्याला विस्तारलेल्या दिसतात. क्षितिज अभ्यासाचं वाढू लागलेलं आपल्याला दिसून येतं. भूगोल हे केवळ या ठिकाणी वर्णनाचं शास्त्र किंवा प्रदेशाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा लोकजीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र राहिलेलं नाही, तर त्याला एक सायंटिफिक नेचर, शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. या भूगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये वैज्ञानिक या ठिकाणी पद्धती स्वीकारल्या गेल्या. त्यामुळे मानवी भूगोलाच्या अभ्यासाचं क्षेत्र यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. खंड, महासागर या बाबतीमध्ये विशेष या ठिकाणी सिद्धांत मांडले गेलेले दिसून येतात. फ्रेडरिक रॅटझेल या विचारवंताने मानवाला केंद्रबिंदू मानले आणि मानवाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी भूगोलाच्या अभ्यासामध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले दिसून येतात. विडॉन डी लाब्लाश यांनी या भूगोलाला किंवा भूगोलशास्त्रामध्ये मानवी भूगोलाला या ठिकाणी विशेष महत्त्व प्राप्त करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आपण 18व्या शतकामध्ये मानवी भूगोलाचा विकास कसा झाला हे पाहणार आहोत. या 18व्या शतकामध्ये युरोपीय देशांमध्ये जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी भूगोलावर संशोधन झालेले दिसून येते. नैसर्गिक शास्त्राचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशामध्ये नैसर्गिक भूगोलशास्त्राचा विकास झाला. वैज्ञानिक प्रबोधिनीची त्या ठिकाणी स्थापना केली गेली. म्हणजे वेगवेगळे स्कूल्स या ठिकाणी स्थापन झाले. भूशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या अभ्यासामध्ये वाढ झाली. वातावरण शास्त्राच्या अध्ययनास या 18व्या शतकामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये भूगोल जे अभ्यासक आहेत त्यामध्ये जर्मन भूगोलकारांचा विशेष आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. त्यामध्ये बथीन हे जे विचारवंत होते त्यांनी भौगोलिक ग्रंथ हे वर्णनात्मक स्वरूपाचे लिहिले. त्यानंतर बुआक यांनी पृथ्वीची विभागणी नद्यांच्या खोऱ्यामध्ये केलेली दिसून येते. गाठरर यांनी पर्वत, समुद्र, नद्यांची खोरी यांच्या आधारावर प्रदेशांना वेगवेगळी नावे त्या ठिकाणी देण्याचं काम या 18व्या शतकामध्ये केलेलं दिसून येते. 19व्या शतकामध्ये आणखी मानवी भूगोल किंवा एकूणच भूगोलशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. यामध्ये अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट, कार्ल रिटर, फ्रेडरिक रॅटझेल या विचारवंतांचा महत्त्वाचा वाटा या भूगोलाच्या विकासामध्ये असलेला दिसतो. भूगोलाच्या सर्व शाखांमधून सखोल संशोधन अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट यांनी केलं. अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट ही बहुआयामी, बहुअंगी
अशी प्रतिभावान व्यक्ती या ठिकाणी लाभलेली होती. विज्ञानाच्या अनेक घटना त्यांनी सूक्ष्म दृष्टिकोनातून या ठिकाणी अभ्यासलेल्या आपल्याला दिसून येतात. आधुनिक भूगोलाचे जनक किंवा जन्मदाते हे अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांना मानण्यात येते. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी कॉस्मॉस हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी या ठिकाणी नैसर्गिक प्रेरणांचा मानवावर परिणाम होतो, अनुभवजन्य पद्धतीने या ठिकाणी संशोधन त्यांनी केलं. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडल्या. या ग्रंथाला सोनेरी पान म्हणून या ग्रंथाचा उल्लेख आपल्याला करता येईल. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी भूपृष्ठ मानवाचे वसतिस्थान ही संकल्पना या ठिकाणी मांडली. जगाच्या अभिक्षेत्रीय वितरणाचे विज्ञान म्हणजे भूगोल अशा प्रकारची संकल्पना मांडली. सर्वसामान्य भूगोलाचे नाव हे प्राकृतिक भूगोल असं त्यांनी नामकरण केलं. भूगोलातील घटनादृश्यांची विषमरूपता त्यांनी निदर्शनास आणून दिली. निसर्गाची संलग्नता आणि तत्वज्ञानाने दृष्टिकोन फिलॉसॉफिकल व्ह्यू हा यामध्ये आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरे विचारवंत आहे कार्ल रिटर. कार्ल रिटर यांचा कालावधी आहे 1769 ते इसवी सन 1859. आधुनिक भूगोलाचे संस्थापक म्हणून कार्ल रिटर यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांच्या बरोबरीचंच काम हे कार्ल रिटर यांनी केलेलं आहे. त्यांनी भौगोलिक दृष्टिकोनातून अनेक प्रवास केले. बर्लिन विद्यापीठामध्ये कार्ल रिटर हे भूगोलाचे प्राध्यापक होते. रिटर यांनी आपल्या अध्यापनाच्या द्वारे एडवर्ड ग्रंथमालेच्या प्रकाशनाद्वारा भौगोलिक अध्यापनाला एक उंचीच्या स्थानावर नेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कार्ल रिटर हे जगप्रसिद्ध झाले आणि त्यांनी एड मुंडे या नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. कार्ल रिटर हे ईश्वरवादी विचारसरणीचे होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटनांचे मौलिक कारण त्यांनी समजावून सांगितले. कोणत्याही परिस्थितीत एखाद्या प्रदेशासंबंधी माहिती गोळा करून सर्वसाधारण आकडेवारी मिळवून त्याचा अभ्यास पुढे चालू ठेवण्याचं काम हे कार्ल रिटर यांनी केलेलं आहे. कार्ल रिटर यांनी भूगोलामध्ये अनेक संकल्पना आणलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये भूगोल हे एक अनुभवजन्य शास्त्र आहे अशी संकल्पना त्यांनी मांडली. प्रदेशाचे अध्ययन सर्व वर्षाने त्यांनी केले. मानव हा केंद्रबिंदू कार्ल रिटर यांनी मांडला. रिटर यांची अनन्य भौगोलिक विभागाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. त्यांचं असं मत होतं की नैसर्गिक सरहद्दीची मर्यादित असलेल्या प्रत्येक प्रदेशात उत्पादन, संस्कृती, लोकसंख्या आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून एकात्मता हे महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. रिटर यांचा एकूणच विचार प्रवाह हा ईश्वरवादी विचार प्रवाह होता, दृष्टिकोन होता. त्यानंतर फ्रेडरिक रॅम्से हे विशेष व्यक्तिमत्व, विचारवंत या ठिकाणी भूगोलाच्या
विचार प्रवाहामध्ये आपल्याला सांगता येईल. फ्रेडरिक रॅटझेट इसवी सन 1844 ते इसवी सन 1904 हा कालावधी त्यांचा असून भूगोलाच्या अध्ययनात मानवाचे स्थान सुरक्षित राहण्याचे काम रॅटझेट यांनी केले. मानवी भूगोलाचे त्यांना जनक मानलं जातं. फ्रेडरिक रॅटझेट हे मानवी भूगोलाचे जनक असून त्यांनी अँथ्रोपोजॉग्राफी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मानवाला केंद्रस्थानी मानले. 1882 मध्ये अँथ्रोपोजॉग्राफी हा ग्रंथ लिहून त्यांनी मानव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा या ग्रंथामध्ये अभ्यास केला. फ्रेडरिक रॅटझेट यांना मानवी भूगोलाचे जनक तर मानतातच, परंतु राजकीय भूगोलाचे सुद्धा त्यांना जनक मानले जाते. यामध्ये त्यांनी उत्क्रांतवाद, जीवशास्त्र, इव्होल्युशनरी बायोलॉजी या शास्त्राचा अभ्यास केला. जीवशास्त्रीय उत्क्रांतीने ते प्रेरित झालेले होते. राज्य व समाजाचा जैविक किंवा अंगवादी सिद्धांताला त्यांनी पुष्टी दिलेली या ठिकाणी दिसून येते. जर्मनीमध्ये सुसंबंध भूगोलाचा अभ्यास हा त्यांनी केलेला होता. यामध्ये कांट, हम्बोल्ट, रिटर, रिश्तहॉफेन, रॅटझेट या सर्व विचारवंतांनी पर्यावरण निश्चयवाद, एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम या सिद्धांताला त्यांनी पुष्टी दिली. म्हणजेच निसर्गाला त्यांनी श्रेष्ठ मानलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये रिश्तहॉफेन आणि हेटनर यांनी भूगोल हे क्षेत्रीय विज्ञान आहे हे समजावून सांगितलं. या विचारवंतांमध्ये आणखी काही विचारवंत याशिवाय आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यामध्ये फ्रोबेल हा एक विचारवंत होऊन गेला. जर्मन भूगोलकार म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. नैसर्गिक विज्ञान आणि भूगोल यामध्ये त्यांनी भूपृष्ठाच्या अभ्यासाला महत्त्व दिलं. प्राकृतिक रचना, हवामान, वनस्पती, प्राणी, मानव या सर्व घटकांना त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं दिसून येतं. या सर्व घटकांचा, कारकांचा एकमेकाशी संबंध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. फ्रोबेल यांनी भूगोलाच्या अध्ययनामध्ये नैसर्गिक अध्ययन आणि निश्चित अध्ययन या संकल्पना समाविष्ट केल्या. सुसंबंध प्राकृतिक भूगोलाचा आधुनिक अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रिश्तहॉफेन हे जर्मन भूगोल अभ्यासक 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये होऊन गेले. त्यांनी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी केला. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासाला त्यांच्यामध्ये चालना मिळाली. त्यांनी या प्राकृतिक भूगोलाला क्षेत्र वर्णनी शास्त्र असं नाव दिलेलं आहे. अर्थात भूगोलाच्या अभ्यासामध्ये पृष्ठभागावरील क्षेत्रीय विविधतेचे दर्शन त्यांनी यामध्ये करून दिले. त्याचा सारांश थोडक्यात सांगायचा झाला तर भिन्नतेनुसार या ठिकाणी भूपृष्ठाचा अभ्यास हा केला जातो. त्यानंतर अल्फ्रेड हेटनर हे सुद्धा एक महत्त्वाचे जर्मन भूगोलतज्ञ होते, भूगोल अभ्यासक होते. त्यांचा कालावधी 1859 ते 1941 असा होता.
हेटनर हे विविध तंत्रज्ञ मानले जातात. त्यांनी अनेक संकल्पना भूगोलामध्ये आणलेल्या आहेत. एका संकल्पनेत त्यांनी भूगोल हे पृथ्वीचे सर्वसामान्य विज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. यामध्ये क्षेत्रीय विज्ञान हे उच्च स्थानावर त्यांनी मानलेलं आहे. त्यांनी पुढे असंही म्हटलं की भूगोल ही सर्व विज्ञान शाखांची जन्य आहे. ते ज्याओलॉजी इज द फादर ऑफ ऑल सायन्सेस असं मत आल्फ्रेड हेटनर यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर फ्रेंच भौगोलिक विचार प्रवाह या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फ्रेंच भौगोलिक विचार प्रवाहामध्ये विडॉन डी लाप्लास, गाल्वा, ब्रुई, दमांजिया या भूगोलकारांचं या ठिकाणी महत्त्वाचं योगदान दिसून येतं. विडॉन डी लाप्लास यांचा कालावधी इसवी सन 1845 ते इसवी सन 1918 असा आहे. मानवी भूगोलाच्या विचारसरणीचे ते संस्थापक मानले जातात. विडॉन डी लाप्लास यांनी संभववाद या संकल्पनेला महत्त्व दिलं. या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला. संभववाद म्हणजे पॉसिबिलिझम, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, म्हणजे मानव हा सर्व काही या ठिकाणी प्राप्त करू शकतो. या विचाराला त्यांनी चालना दिली. भूपृष्ठीय पर्यावरण व मानव हे कर्मप्रधान आहे, ॲक्टिव्ह आहे. आंतर संबंधाचे त्यांनी या ठिकाणी अध्ययन केले. मानव हा एक भौगोलिक कारक आहे. हे जॉग्राफिकल फॅक्टर त्यांनी मानवाला या ठिकाणी मानलेला आहे. जो कर्मप्रधान आहे, ॲक्टिव्ह आहे, व कर्तव्यप्रधान आहे, पासिव्ह आहे, असे दोन्ही त्यांनी या ठिकाणी विचार हे स्वीकारलेले होते. त्यांनी द पेज म्हणजे भौगोलिक लहान क्षेत्र या नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ फ्रान्सचा आर्थिक व मानवी भूगोल या दृष्टिकोनातून सर्वोत्तम ग्रंथ होता. त्यानंतर जीन्स ब्रुन्स हे एक नाव आपल्याला या ठिकाणी घेता येईल. त्यांचा कालावधी 1869 ते इसवी सन 1830 असा होता. विडॉन डी लाप्लास यांचे हे शिष्य होते. त्यांनी मानवी भूगोल ह्युमेन या नावाचा ग्रंथ 1901 मध्ये लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मानवाद्वारे पृथ्वीवरील प्रयोगाच्या बऱ्याच विषयांचे विवेचन या ग्रंथामध्ये केलेले दिसून येते. त्यानंतर लुसियन फेबोरे हे या ठिकाणी महत्त्वाचं विचारवंत आपल्याला सांगता येते. यांनी संभववादाचा पुरस्कार केला. म्हणजे मानव हा श्रेष्ठ आहे असं मत त्यांनी मांडलं. मानवी कार्याला त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. मानव सर्वात महत्त्वपूर्ण त्यांनी मानलेला आहे. एक समान नैसर्गिक पर्यावरण असलेल्या पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशात मानवी विकासाची दिशा अंतिम अवस्थेमध्ये एक समान असते असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर जीन वाटमन हे फ्रान्समध्ये विद्वान होऊन गेले. त्यांनी इंग्रजीमधील ग्रंथ प्रकाशित केले. हे ग्रंथ संयुक्त संस्थानामध्ये सुद्धा प्रकाशझोतामध्ये आलेले होते. त्यानंतर ब्रिटिश भौगोलिक विचार प्रवाह याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश भौगोलिक विचारवंतांनी
त्या ठिकाणी रॉयल जिओग्राफिकल सोसायटीची स्थापना 1830 मध्ये केली आणि भूगोलाच्या अभ्यासाला या ठिकाणी प्रारंभ झाला। ब्रिटनमध्ये हर्बर्टसन, मेसन, जोन्स, ब्राईट, कॉसे, चिशोल, रॉकतळी, बुलरीज, लियर, स्टॅम्प हे विचारवंत या ठिकाणी महत्त्वाचे विचारवंत होते। यामध्ये आपण एक एक विचारवंतांनी भूगोलशास्त्रामध्ये कशा प्रकारे योगदान दिलेलं आहे हे पाहू। A.J. हर्बर्टसन या विचारवंताने नैसर्गिक प्रदेशामध्ये अजैविक आणि जीवसृष्टीमध्ये निश्चित प्रकारचे सहचर्य असते असं मत मांडलं। जे वनस्पती आणि प्राण्यांच्या नियमित परिस्थितीनुसार ते प्रगट होतात, परंतु नैसर्गिक प्रदेश हे सापेक्ष क्षेत्र असते, ते निरपेक्ष क्षेत्र असत नाही, अशा प्रकारची विचारधारा मांडली। मानव व त्याचे कार्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला। या ग्रंथामध्ये त्यांनी नैसर्गिक प्रदेशात फक्त नैसर्गिक गोष्टीची समानता असते असे मानून मानवी संबंधामध्ये ही समानता असते असे या ठिकाणी मत मांडलेलं आहे। त्यानंतर रॉक्स बी या विचारवंताने भूगोलकाराने मानवी प्रदेशाची संकल्पना मांडली। यामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये त्यांनी मानवी प्रदेशाचं विवेचन केलेलं दिसून येते। जसजसा कालखंड निघून जातो तसतसा नैसर्गिक प्रदेश किंवा अभिक्षेत्रीय भूगोलामध्ये या ठिकाणी फरक दिसतो असं मत रॉक्सबी यांनी मांडलेलं आहे। त्यानंतर हॅल्फोर्ड मॅकिंडर हे विचारवंत 1861 ते 1947 या काळामध्ये ब्रिटिश विचारवंत म्हणून प्रसिद्ध होऊन गेले। त्यांनी या ठिकाणी इतिहासाचे भौगोलिक हृदयस्थळ किंवा हार्टलँड थेअरी मांडली किंवा त्याला जॉग्राफिकल पायवेट ऑफ हिस्ट्री किंवा दुराग्रह असंही म्हणतात। तर ही एक राजकीय भूगोलाला त्यांनी या ठिकाणी देणगी दिली असं आपल्याला म्हणता येईल। मॅकिंडर यांनी घटनादृश्यांच्या प्रकारानुसार भौगोलिक माहिती न देता प्रादेशिकतेनुसार त्यांनी विवेचन केले, म्हणजे प्रदेशाला, राज्याला त्यांनी महत्त्व या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर अमेरिकन भौगोलिक विचार प्रवाह याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। अमेरिकन भौगोलिक विचार प्रवाहामध्ये जॉर्ज मार्श, कुमारी एलन सेम्पल, एडवर्ड हटिंग्टन, ईसा बोमेन, ग्रिफिथ टेलर, हर्टशॉल, कार्ल सॉयर हे महत्त्वाचे विचारवंत या अमेरिकन विचारवंतांमध्ये होऊन गेलेले आहेत। त्यामध्ये कुमारी एलन सेम्पल ही जी भूगोलकार विचारवंत होती ही फ्रेडरिक रॅटले यांची शिष्य होती। कुमारी एलन सेम्पल हिने सुद्धा या ठिकाणी मानवाला आपल्या अभ्यासाचं केंद्रबिंदू मानलं आणि निश्चयवादावर त्या ठिकाणी भर दिला। हटिंग्टन या विचारवंताने या ठिकाणी भूगोलाचे व्यक्तित्व वर्णन करताना नैसर्गिक पर्यावरणाचा मानवावर कसा परिणाम होतो हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। एडवर्ड हटिंग्टन हे अमेरिकन भूगोल प्राध्यापक होते। त्यांनी नैसर्गिक पर्यावरणाचा प्रामुख्याने अभ्यास केलेला दिसून येतो। त्यानंतर ईसा बोमेन यांच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाच्या सीमा लक्षात घेऊन मानव आपल्या आखणीनुसार प्रयत्न करत असतो असे विचार मांडले। त्यानंतर ग्रिफिथ टेलर
या अमेरिकन विचारवंतांनी पर्यावरण निश्चयवाद विचारसरणीचे समर्थन केले. ते एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम ही विचारसरणी त्यांनी या ठिकाणी निवडली, त्याचे समर्थन केले. पर्यावरणाशी मानव परिवर्तन करतो याच्या अध्ययनास त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले. त्यांनी थांबा व जा निश्चयवाद म्हणजे स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम ही संकल्पना मांडली. अशा प्रकारे आधुनिक काळातील मानवी भूगोलातील विचार प्रवाहामध्ये 18व्या शतकामध्ये जर्मन भूगोलकार, 19व्या शतकामध्ये अमेरिकन भूगोलकार, फ्रेंच भूगोलकार, ब्रिटिश भूगोलकार यांनी या ठिकाणी भूगोलाला एक महत्त्वाचं स्थान प्राप्त करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यामध्ये 2 संकल्पना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये निसर्गवाद ही संकल्पना महत्त्वाची आहे. एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम या संकल्पनेमध्ये निसर्गाला या ठिकाणी श्रेष्ठ मानलेला आहे. मानव हा पालापाचोळा आहे असं या ठिकाणी मानलेलं आहे. कुमारी एलन सेम्पल यांनी तर असं म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या धुलीकणांचा मानव हा एक धुलीकण आहे. म्हणजे मानवाचं अस्तित्व या ठिकाणी एक धुलीकण किंवा पृथ्वीवरील एक मातीचा कण आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य हे निसर्गवादाचं समर्थन करताना दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना यामध्ये आहे शक्यतावाद किंवा पॉसिबिलिझम. या पॉसिबिलिझममध्ये एव्हरीथिंग पॉसिबल इन द वर्ल्ड म्हणजे मानवाला सर्व काही शक्य आहे. मानवाला या विचारसरणीमध्ये महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येते. मानव हा श्रेष्ठ आहे या विचारसरणीचा पुरस्कार विडॉल्ड डी लाप्लास यांनी या ठिकाणी केला. त्यानंतर यामध्ये ज्या विचारवंतांना दोन्ही संकल्पना मान्य नव्हत्या म्हणजे निसर्गवादही मान्य नव्हता आणि संभववादही मान्य नव्हता, शक्यतावादही मान्य नव्हता, अशा विचारवंतांनी या ठिकाणी थांबा व जा ही विचारसरणी मांडली म्हणजे स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम. या विचारसरणीमध्ये ग्रिफिथ टेलर यांनी विशेष या विचारसरणीचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे नैसर्गिक घटक जेव्हा प्रतिकूल असतील तेव्हा थांबायचं आहे व जेव्हा अनुकूल होतील तेव्हा आपण पुढे जायचं आहे अशा प्रकारचा विचार या विचारसरणीमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. या विचारसरणीत म्हणजे निसर्ग जेव्हा क्रोधित होतो त्यावेळेस आपण थांबायचं असतं. म्हणजे एखादी नदी वाहत असेल, त्या नदीला पूर आला असेल तर आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे. पूर ओसरल्यानंतर आपण ती नदी पार करायची आहे. अशा प्रकारचे विचार हे या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसे सिग्नल आहे वाहतुकीचे, लाल सिग्नल लागल्यानंतर आपण थांबायचं आहे, हिरवा लागल्यानंतर आपण आपली वाटचाल सुरू करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी निसर्गामध्ये आपण आपलं अस्तित्व या ठिकाणी ठेवायचं आहे. अशा प्रकारे या विचारसरणी या ठिकाणी महत्त्वाच्या मानल्या जातात. या मानवी भूगोलातील विचार प्रवाह हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.